नमस्कार सर्वांना. आज आपण फोर्थ स्टँडर्ड मॅथमॅटिक्समधील जो आपला टॉपिक आहे असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर हा टॉपिक आज आपण इथं पाहणार आहोत. तर लेट्स अंडरस्टँड. तर पहा, आता सुरुवातीला आपण हा जो घटक आहे तो त्याविषयी आपण काय करूयात समजून घेऊयात. तर पहा इथं, समृद्धी वेंट टू अ शॉप विथ हर पॅरेंट्स टू बाय अ बायसिकल. देअर सी सॉ बायसिकल्स ऑफ डिफरंट प्राइजेस. आता पहा इथं तुम्हाला जे पिक्चर दिसतंय त्या पिक्चरमध्ये पहा, जी समृद्धी आहे ती समृद्धी तिच्या पॅरेंट्ससोबत पहा बायसिकल खरेदी करायला गेली होती बायसिकल शॉपमध्ये. आणि तिथं तिने वेगवेगळ्या प्राईजच्या काय केल्यात पहा बायसिकल्स पाहिलेल्या आहेत. आता त्या आधारे आपल्याला काही खाली क्वेश्चन दिलेले आहेत ते आपण पाहूयात. तर फर्स्ट क्वेश्चन आहे पहा, बायसिकल विथ द हायेस्ट प्राईज. आता इथं तुम्हाला बायसिकलच्या प्राईस दिलेल्या आहेत, त्यामध्ये तुम्हाला बायसिकल कोणत्या म्हणजे हायेस्ट प्राईस कोणत्या बायसिकलची आहे ते तुम्हाला सांगायचे. म्हणजे किती प्राईज आहे हायेस्ट. तर पहा इथं 6750 हे काय आहे हायेस्ट प्राईज आहे. त्यानंतर बायसिकल विथ द लोएस्ट प्राईज. आता सगळ्यात कमी प्राईस कोणती आहे. तर पहा 3599. पहा इथं दिलेली आहे 3599 ही काय बायसिकलची कमी प्राईज आहे. त्यानंतर तेच तुम्हाला वर्ड्समध्ये लिहायचे. पहा इथं हायेस्ट प्राईज विचारली, इथं लोएस्ट विचारली आपल्याला, आणि इथं ती वर्ड्समध्ये लिहायचे. 6750 हे हायेस्ट प्राईज आहे आणि कमी प्राईज कोणते आहे 3599 ते तुम्हाला वर्ड्समध्ये लिहायचे. आता पाहिजे थर्ड क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, राईट द प्राइजेस ऑफ बायसिकल्स इन असेंडिंग ऑर्डर. आता इथं वरती तुम्हाला जे प्राईज दिली आहेत बायसिकलच्या 4 बायसिकलच्या प्राईज आपल्याला दिलेल्या आहेत, तर त्या तुम्हाला काय करायचे असेंडिंग ऑर्डरने लावायचे. असेंडिंग ऑर्डरला लावताना पहा आपण स्मॉलेस्ट नंबरकडून आपण जो ग्रेटेस्ट नंबर असतो त्याप्रमाणे आपण लिहितात. तर फर्स्ट इथं पहा असेंडिंग ऑर्डर करताना स्मॉलेस्ट नंबर 3599, नंतर 4399, नंतर 5225 आणि नंतर कोणता येणार 6750. आणि त्याच नंबरचा आता आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरने काय करायचे ते बायसिकलच्या प्राईज आपल्याला इथं राईट करायच्यात. त्याचं पण आन्सर इथं दिलेलं आहे. डिसेंडिंग ऑर्डर करताना पहा हायेस्ट प्राईज अगोदर येणार आहे 6750, नंतर 5225, नंतर 4399 आणि नंतर 3599. तर अशा प्रकारे पहा इथं जे शॉपमधील ज्या बायसिकल होत्या त्या बायसिकलच्या प्राईज दिलेल्या आहेत आणि त्या प्राईज आपण असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डरने आपण काय केलेल्या आहेत लावलेल्या आहेत. त्यानंतर पहा यावरतीच आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे, एक्झरसाइज आहे. ते एक्झरसाइज आपण आता पाहणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर हा जो लेसन आहे त्यावरती आपल्याला एक्झरसाइज आहे, खाली आपण ते आता सॉल्व्ह करणार आहोत. फर्स्ट पहा क्वेश्चन आहे, अरेंज द फॉलोइंग नंबर्स इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. आता इथे तुम्हाला नंबर दिलेले आहेत तर ते नंबर तुम्हाला असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डरने काय करायचे तर अरेंज करायचे. तर फर्स्ट नंबर आहे पहा 2537, 4537 आणि 3537. तर याचा अगोदर आपण असेंडिंग ऑर्डरने ते अरेंज करणार आहोत. तर इथं मी तुम्हाला त्याचा आन्सर दिलेला आहे आणि नंतर इथं डिसेंडिंग ऑर्डरने. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे पहा 5472, 6792, 4392 आणि नंतर तेच जे नंबर आहेत आपल्याला तेच नंबर आपल्याला अरेंज करायचे असेंडिंग ऑर्डरने आणि नंतर डिसेंडिंग ऑर्डरने. त्यानंतर 4005, 3005 आणि 7005. आता हे जे नंबर्स आहेत पहा असेंडिंग ऑर्डर करताना सुरुवातीला आपण स्मॉलेस्टकडून ग्रेटेस्ट नंबरकडे काय करतो आपण ते अरेंज करतो आणि डिसेंडिंग ऑर्डर करताना आपण ग्रेटेस्ट अगोदर करतो आणि नंतर काय करतो आपण स्मॉलेस्ट नंबर आपण अरेंज करतो. इथं पहा आपण असेंडिंग ऑर्डर केलेली आहे 3005, 4005 आणि नंतर 7005 आणि डिसेंडिंग ऑर्डर करताना ग्रेटेस्ट नंबर अगोदर 7005, 4005 आणि नंतर 3005. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण इथं सॉल्व्ह केलेला आहे. त्यानंतरचा पण सेकंड क्वेश्चन आहे पहा इथं, टेक एनी 3-4 डिजिट नंबर्स ऑफ युअर ओन चॉईस, अरेंज देम इन डिसेंडिंग अँड असेंडिंग ऑर्डर. आता इथे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मनाने 4 डिजिट नंबर घ्यायचे आणि सुरुवातीला तो तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज करायचा आणि नंतर असेंडिंग ऑर्डरने काय करायचं आहे अरेंज करायचं आहे. तर पहा इथं डिसेंडिंग ऑर्डरने आपण घेतलेले आहेत नंबर 8425, नंतर 6153 आणि नंतर आहे 9730. मग आपण अगोदर डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज करणार आहोत. तर फर्स्ट कोणता नंबर येणार आहे 9730, नंतर 8425 आणि नंतर येणार आहे 6153 आणि नंतर पहा असेंडिंग ऑर्डर करताना 6153
153, नंतर 8425 आणि लास्टला असणार आहे आपला ग्रेटेस्ट नंबर 9730. तर अशा प्रकारे आपण दोन जे क्वेश्चन आहेत ते दोन क्वेश्चनचं मी तुम्हाला इथं आन्सर दिलेला आहे. फर्स्ट इथं नंबर दिलेले आहेत तर त्या असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर करायचं आहे. नंतर आपल्याला स्वतः नंबर घ्यायचे आणि त्याचा असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर आणि असेंडिंग ऑर्डर इथं करायचं आहे. त्यानंतर आपण थर्ड क्वेश्चन पाहूयात. In the table below, the altitudes of a few places in Maharashtra are given. Arrange these altitude in ascending and descending order. इथं काही आपल्याला महाराष्ट्रातील जे काही प्लेसेस आहेत, ठिकाण आहेत, काही त्या ठिकाणांचे आपल्याला अल्टिट्यूड्स मीन्स उंची दिलेली आहे. त्या उंची आपल्याला काय करायचे, त्या उंचीचे आपल्याला असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरप्रमाणे ते काय करायचे आपल्याला अरेंज करायचे. तर पाहिजे ते तुम्हाला दिलेले आहे साल्हेर, राजगड, कळसुबाई, पन्हाळा, नाणेघाट, सप्तशृंगी, महाबळेश्वर, चिखलदरा, हरिश्चंद्रगड अँड तोरणमाळ. तर याचे ॲल्टिट्यूड्स तुम्हाला इन मीटरमध्ये दिलेले आहे. आता हे जे आहेत ते आपल्याला काय करायचे, असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरप्रमाणे त्याची आपल्याला उंची लावायची. तर इथे तुम्हाला मी आन्सर दिलेला आहे. सुरुवातीला आपण असेंडिंग ऑर्डरप्रमाणे लावलेला आहे. फर्स्ट खाली येणार नाणेघाट, त्याची उंची किती आहे 860 मीटर. त्यानंतर पन्हाळा, त्यानंतर चिखलदरा, नंतर तोरणमाळ, राजगड, सप्तशृंगी, हरिश्चंद्रगड, महाबळेश्वर आणि त्यानंतर असणार आहे लास्टला साल्हेर आणि शेवटी आहे कळसुबाई. आणि डिसेंडिंग ऑर्डर करताना आपण ग्रेटेस्टकडून काय करणार आहोत, खाली स्मॉलेस्टकडे येणार आहोत. मग सुरुवातीला ग्रेटेस्ट सगळ्यात जास्त उंची कोणत्या ठिकाणाची आहे, कळसुबाई 1646, नंतर 1567, नंतर 1488, नंतर 1424, त्यानंतर 1416, त्यानंतर 1395, त्यानंतर 1150 आणि नंतर 1115 आणि 1160 मीटर. तर हे अशा प्रकारे जे आपल्याला इथं ठिकाणं दिली होते त्या ठिकाणाची इथं काय केलेली आहे आपण ॲल्टिट्यूड म्हणजेच काय उंची आपण काय केलेली आहे असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरप्रमाणे काय केलेले आहे ते अरेंज केलेले आहे. तर हे जे आहे ते असेंडिंग ऑर्डर आणि इकडं जे दिलेले आहे ते डिसेंडिंग ऑर्डर. तर अशा प्रकारे आपण आपला जो लेसन आहे असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ह्या लेसनमधील ज्या एक्झरसाईज आहेत त्या एक्झरसाईज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत. त्याचा आन्सर मी तुम्हाला दिलेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.